काय राहुल भाऊ काय म्हणतो कधीचा भेटलास नाही तू? अरे काय नाही भाऊ आत्ता झाला. काय म्हणतो बाकी काय चाललं? राहुल भाऊ कधीचा आता आलाय तू आता आता जुन्या गोष्टी होऊन जाऊ दे मग. अरे होऊन जाऊ दे जुन्या गोष्ट. चला भाऊ आता तुम्ही एवढं सांगते हे तुम्हाला मग बाबाची गोष्ट सांगते मी आता जुन्या काळातली आहे. पण त्या बापा आता यांचा बाबाच्या गोष्टी लावल्या गो हा ना. चला हो तुम्ही तुम्हाला आहे ना मग बाबाच्या टायमाची घड्याळची गोष्ट सांगतो आता. बरं सांग सांग भाऊ, सांग. तर मा बाबा आहे ना भाऊ वावरात पाणी भरायला गेला गहूले. तर मग बाबाची गड आहे ना पाण्यात पडली तिडे. तर डायरेक्ट गहू काढा गेला सगळं होऊन गेलं. आणि पुढच्या टायमाला जेव्हा रोटर मारणं चालू होतं तेव्हा रोटर मध्ये डायरेक्ट खडखड आवाज आला. मग आम्ही पाहिलं काय व तर डायरेक्ट तिडे घड्याळ सापडली मग बाबाची ती बी चालूची चालू. वा बाबा तर त्या काहीच नाही बाबा होता मुळे हो. मा बाबा गेला बोरचा पाईप जा केले मा बाबाची गडाय गेली भो तिच्यात पडून पाईपात. तर भो मी गेला आपसनीवर 10 वर्षानंतर पाणी भरायले. काय सांगतो मग आपसनी गेली बंद पड भो. मग मी ना आपसनीत हात घालला पाहत होता काय डायरेक्ट मा बाबाची गडाय ती बी कशी चालूची चालू. वा 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 क्या बात आहे. मस्त रे भाऊ. तर मी सांगतो भाऊ त्या बी बाबा काहीच नाही त्या बी बाबा काहीच नाही. बाबा तर होता भाऊ मला जेव्हा मी लहान होता ना 5 वर्षाचा त्या दुष्काळाच्या काळात मा बाबा सोबत मी पाणी काढायला गेलो नदीवर. तर मा बाबाच्या हातात होती बघ गडाय. तर मा बाबा गडासोबत पडला हिरीत. तर हिरीले होतं भाऊ पाणी. तर ते हिर काही त्या टायमाला उपसली नाही. 10 वर्षानंतर गावकऱ्यांना ती हिर उपसली. 10 वर्षानंतर भाऊ मा बाबाले वरी काढला भाऊ उपसा केल्यानंतर. मग काय गडाय तर गेली भाऊ बंद पडून. पण मा बाबा जित्ताचा जित्ता. रे का काय बी का अरे बस रे भाऊ जरा पटीना सदस हा. मग का तुम्ही दोन्ही काही बी पेक्षा का मा बाबा लॉयराचा होता मग.